एकाच दिवशी 2 प्रकारचे पेशंट आले. एक कपल ज्यांना लग्न होऊन 2च महिने झाले होते. आम्हाला गाईडन्स हवाय. सेक्स कसा नीट करायचा? आणि दुसरं कपल, आम्हाला 14 वर्ष झाली आहेत. सेक्स कसं करायचं? ऐकून घेऊया आजच्या पॉडकास्टमध्ये. सेक्स थेरपी म्हणजे नक्की काय? स्त्रियांचं आरोग्य, त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य, ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत. ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं, मनमोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं ही खूप गरज आहे. याच उद्देशाने मी वी फॉर वजायना हा पॉडकास्ट सुरू केलाय. मी डॉक्टर नीलिमा देशपांडे, मी गायनेकॉलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे. आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर, CEO ऑफ साऊंड्स ग्रेट. थँक्यू निलिमा मॅम. सेक्सॉलॉजिस्ट, सेक्स थेरपिस्ट नेमके काय उपचार करतात? त्यांच्याकडे कोणत्या समस्या घेऊन जावं? ते दरवेळी औषधच देतात का? सेक्स थेरपी म्हणजे नेमकं काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत. पहिला प्रश्न विचारतो, सेक्स थेरपिस्ट, सेक्सॉलॉजिस्ट यांची अकॅडमिक बॅकग्राऊंड, शैक्षणिक पार्श्वभूमी नेमकी काय असते आणि ते खरंच त्या विषयातले एक्सपर्ट असतात का? आपण जेव्हा कोणाला एक्सपर्ट म्हणतो, आपण त्याची आधी डेफिनेशन क्लिअर करूया. एक्सपर्ट म्हणजे कोण असतो? 2 प्रकारचे असतात. एक एक्सपर्ट असा जो अकॅडमिक्समधनं घडवलेला असतो, की तो खूप अभ्यास करतो, रिसर्च करतो आणि त्यामुळे त्या सब्जेक्ट मॅटरमध्ये तो एक्सपर्ट असतो. दुसरा एक्सपर्ट एक्सपिरियन्समधनं पण झालेला असतो. फॉर एक्झाम्पल, कोणाला स्पायनल सर्जरी झालेली असते, फॉर एक्झाम्पल लाईक मी, किंवा कोणीतरी कुठेतरी इंजुरीमधनं रिकवर झालेला असतं आणि त्यामुळे तो त्या सब्जेक्ट मॅटरचा अभ्यास केल्यामुळे एक्सपर्ट होतो, कारण की तो एक्सपिरियन्शियली एक्सपर्ट झालेला असतो. पण तो वैयक्तिक मॅटर्समध्ये एक्सपिरियन्स करून एक्सपर्ट झालेला असतो. असं नाही की आपण स्वतःच्या प्रॉब्लेम्समध्ये जर एक्सपर्ट झालो तर सगळ्यांच्या प्रॉब्लेम्समध्ये आपण एक्सपर्ट होऊ शकतो. मेडिसिनमध्ये असे खूप सगळे ब्रांचेस आहेत आणि भारतामध्ये काय तर जगभर वेगवेगळे मेडिकल स्पेशालिटीज आहेत आणि पॅरा क्लिनिकल किंवा पॅरामेडिकल ब्रांचेस पण खूप आहेत. फॉर एक्झाम्पल सायकॉलॉजी, फिजिओथेरपी, एक्सरसाइज मेडिसिन, स्पोर्ट्स मेडिसिन, अलाइड सपोर्ट वर्कर्स असतात, टेक्निशियन्स असतात, हेल्थ टेक्निशियन्स असतात, मेडिकल असिस्टंट्स असतात. हे सगळे पॅरामेडिकल किंवा पॅराक्लिनिकल सर्व्हिसेसमध्ये येतात. सेक्स हा टॉपिक सगळ्यांच्याच ओळखीचा असतो. जसं फूड आणि न्यूट्रिशन सगळ्यांच्या ओळखीचं असतं आणि ते तितक्याच गरजेचं असतं. तर फॉर एक्झाम्पल, माझ्या सेक्स लाईफबद्दल मीच एक्सपर्ट असणार ना. बरोबर. सो हे एक प्रेमिस होतं, एक प्रिझम्पशन होतं. कधी कोणी सेक्स थेरपिस्ट किंवा सेक्सॉलॉजिस्टकडे जातं, तो जर करेक्टली ट्रेन्ड असेल त्या सब्जेक्टमध्ये, तर त्याची हे अंडरस्टँडिंग असणं खूप महत्वाचं असते की जो व्यक्ती आपल्या समोर बसलेला आहे त्याच्या लाईफ एक्सपिरियन्सचा तोच एक्सपर्ट असतो. ही एक फाउंडेशनल ट्रेनिंग असते. मग जेव्हा आपण सेक्सॉलॉजिस्ट किंवा सेक्स थेरपिस्टकडे जातो तेव्हा आपलंही एक ऑब्लिगेशन बनतं की आपण त्या पर्सनकडे, मी किती बावळट आहे, मला ह्याच्यातलं काहीच कळत नाही, अशा भावनेनी नाही जात. मी माझ्या लाईफमध्ये एक्सपर्ट आहे, माझं लाईफ कसं उलगडलंय हे मला माहिती आहे, तर मी ह्या एक्सपर्टकडे किंवा ह्या गाईडकडे एवढ्याकरता जातोय किंवा जाते की ह्यांचा जो पर्सनल एक्सपिरियन्स आहे, माझ्यासारखे भरपूर क्लायंट्स बघितल्याचा, ते नॉलेज आणि एक्सपिरियन्सचा जो ॲडव्हान्टेज आहे तो मला मिळणार आहे. म्हणजे मला त्याच्यासारखा जाऊन अकॅडमिक अभ्यास करायची गरज नाही. मी माझं काम, माझं आयुष्य जगताना एका दुसऱ्या पर्सनच्या एक्सपिरियन्सचा मी फायदा घेतोय. ह्या भावनेने आपण सेक्स थेरपिस्ट किंवा सेक्सॉलॉजिस्टकडे जावं. जर आता ट्रेनिंगचं बघितलं तर इंडियासारख्या देशामध्ये मेडिकल करिक्युलममध्ये सेक्शुअल मेडिसिनचा 0 भाग आहे. हो, आजही. आणि मी एवढ्याकरता सांगते कारण की मी अशा ग्रुपमध्ये डॉक्टर्सच्या एका ऑर्गनायझेशनचा भाग आहे. अशी टीचर पण आहे, पोस्ट ग्रॅज्युएट टीचर पण आहे, ग्रॅज्युएट टीचर पण आहे, जे मेडिकल स्टुडंट्स, पोस्ट ग्रॅज्युएट्सना सेक्शुअल मेडिसिन मी शिकवते. म्हणून असा पॉडकास्ट करण्यासाठी
मी स्वतःला क्वालिफाईड समजते. मी उगीचच बोलत नाही. मी जे बोलते ते असं मनात येईल ते बोलते असं नाहीये. जे मी बोलते ते अकॅडमिक स्टडीजवरती, एक्सपिरियन्सच्या स्टडीजवरनं, आणि कारण काय मी टीचर आहे म्हणून मी बोलते. तसंच जेव्हा कुठलाही करिक्युलम नाहीये, तर त्या करिक्युलमचं डिझाईन करणं आणि मेडिकल स्टुडंट्सना, डॉक्टर्सना, जे एक्झिस्टिंग जनरल प्रॅक्टिशनर्स आहेत त्यांना शिकवणं, ते करिक्युलम रिक्वायरमेंट प्रमाणे डिझाईन करावं लागतं. कारण काय तसल्या प्रकारचे पेशंट्स त्या त्या कम्युनिटीमध्ये, त्या त्या कल्चरमध्ये, त्या त्या सोसायटीमध्ये येत असतात. आता गेल्या 50-60 वर्षांमध्ये इंडियामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्सच्या खाली सेक्स एज्युकेशन, सेक्शुअलिटी एज्युकेशन असे करणारे खूप टीचर्स येऊन गेले. खूप सिनियर्स आहेत आपल्या देशात सुद्धा. पुण्यासारख्या ठिकाणी, पुणे मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा मराठीमध्ये सुद्धा शिकवणारे डॉक्टर साठे आहेत, डॉक्टर विठ्ठल प्रभू आहेत, त्यांची पुस्तकं पण अवेलेबल आहेत. अगदी खूप 50-60 वर्षापूर्वी सुद्धा जेव्हा माझी आई मेडिकल कॉलेजमध्ये होते तेव्हा सुद्धा डॉक्टर साठेंची पुस्तकांचा आधार घेऊन शाळांमध्ये सेक्शुअलिटी, सेक्स एज्युकेशन, सेफ सेक्सबद्दल शिकवलं जायचं. तर मेन जी अंब्रेला होती इंडियामध्ये ती फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनच्या खाली होती, सेक्शुअलिटी आणि सेक्स एज्युकेशनची. पण आज आपलं पॉप्युलेशन आणि त्या पॉप्युलेशनमध्ये होणाऱ्या सेक्शुअल प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करायची गरज इतकी वाढली आहे की सेक्शुअल मेडिसिन प्रॅक्टिस करणाऱ्या कन्सल्टंट्सची पण गरज खूप वाढली आहे. तर त्याच्यामध्ये सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट, सेक्स थेरपिस्ट, सेक्सॉलॉजिस्ट अशा वेगवेगळ्या नावाखाली लोक सापडतात. अनफॉर्च्युनेटली अशी नावं घेऊन क्वॅक्स पण खूप आहेत. म्हणजे वरवरचं काहीतरी वाचून काहीतरी लोकांना गरज आहे. लोक सेक्सला घेऊन इतके त्रासलेले आहेत, इतका त्यांना मानसिक आणि फिजिकल त्रास आहे, तर ते काहीही करायला तयार असतात. आणि ह्या सब्जेक्टच्या बरोबर इतकं ब्लेम, शेम, गिल्ट, क्रिटिसिझम, ह्या सगळ्या निगेटिव्हिटी इतकी त्याच्यामध्ये एनमेश्ड आहे की लोक सरासरी त्यांच्या डॉक्टर्सना प्रश्न विचारत नाहीत. आणि डॉक्टर्स ह्या अशा कॉन्फिडेन्शियल गोष्टींना, डिफिकल्ट गोष्टींना हँडल करण्यासाठी इक्विप नाही आहेत, कारण का त्यांना शिकवलं जात नाही फॉर्मली. एक्सेप्ट ज्या एज्युकेशन सेशन्समध्ये म्हणा, मी किंवा डॉक्टर राव आहेत, डॉक्टर राज ब्रह्मभट आहेत, डॉक्टर थरेजा आहेत, असे खूप मोठे मोठे जे दिग्गज ट्रेनर्स आहेत, टीचर्स आहेत, जे आजच्या डॉक्टर्सना शिकवत आहेत, त्यांना जर सोडलं तर असे मोठे टीचर्स सरासरी मेडिकल स्टुडंट्सना मिळत नाहीत त्यांच्या करिक्युलममध्ये त्यांना या सब्जेक्टला फॅमिलियर करणारे. सो आज आपल्या देशासारखे किंवा जगभरामध्ये सुद्धा पेशंट्सना हा मेजर प्रॉब्लेम असतो की हा जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम होतो, सेक्शुअल प्रॉब्लेम, आपण कोणाला विचारायचं? हो, सर्दी खोकला झाला की आपण जीबीकडे जातो, कानाचा प्रॉब्लेम झाला तर कान घशाच्या डॉक्टरकडे जातो, मग आपल्याला हृदयविकार झाला तर हार्ट स्पेशलिस्टकडे जातो, डायबिटीज. तर मग सेक्स स्पेशलिस्ट कोण आहे? राईट. तर जेव्हा आपल्याला लक्षात येतं की ॲक्च्युली सेक्शुअल प्रॉब्लेम हा एक 360 डिग्री प्रॉब्लेम असतो. म्हणजे आपण पूर्वी पण आपल्या पॉडकास्टमध्ये बोललेलो आहोत की हा बायो सायको सोशिओ कल्चरल प्रॉब्लेम असतो. कधीही आयसोलेशनमध्ये एक्झिस्ट करत नाहीत. दुसरी गोष्ट अशी असते की सगळे सिस्टम्स सेक्समध्ये इन्व्हॉल्व्ड असतात. फॉर एक्झाम्पल तुमचे न्यूरोलॉजी इन्व्हॉल्व्ड असते, तुमची सायकॉलॉजी इन्व्हॉल्व्ड असते, हार्ट इन्व्हॉल्व्ड असतं, तुमचं मेटाबॉलिझम इन्व्हॉल्व्ड असतं. साधं तुम्ही डायबेटिक, आपण डायबिटीस आणि हायपरटेन्शनवरती पण एपिसोड घ्या. तुम्ही डायबेटिक हायपरटेन्सिव्ह असला तर तो आजार आणि त्या आजारावरच्या औषधांचा पण परिणाम तुमच्या सेक्शुअलिटीवरती होत असतो. कॅन्सर झाला तर कॅन्सर बरोबर जगताना रिलेशनशिप्स कसे अफेक्ट होतात, तुमची सेक्शुअलिटी, तुमच्या पार्टनरची सेक्शुअलिटी कशी अफेक्ट होते, त्याचं एक्सप्रेशन कसं अफेक्ट होतं, या सगळ्या गोष्टींवरती तुमचं सेक्शुअल प्लेजर आणि हॅपीनेस डिपेंडंट असतं. तर अशा गोष्टी घेतल्यामुळे जेव्हा वर्ल्ड असोसिएशन ऑफ सेक्शुअल हेल्थ, WAS म्हणतो त्यांनी काही गाईडलाईन्स काढले. त्यांनी पेशंट चार्ट किंवा पेशंट सेक्शुअल राईट्स म्हणून असं एक डॉक्युमेंट काढलेलं आहे, ज्याच्यामध्ये लोकांना जाऊन वाचता येतं की आपले सेक्शुअल राईट्स काय पाहिजेत. ओके. की हा आपल्याला आपली सेक्शुअलिटी एन्जॉय करायचा हक्क आहे. आपलं सेक्शुअल ओरिएंटेशन आपल्याला हक्क आहे ठरवायचा, की आपण कोण आहोत, काय आहोत, आपल्याला कोण आवडतं, आपल्याला कशा प्रकारचं सेक्स करायचंय, कसं बोलायचं त्याच्याबद्दल, कोणाशी बोलायचंय, काय करायचंय, हा इंडिव्हिज्युअलचा हक्क आहे त्याची बॉडी एन्जॉय करायचा. आणि ते फॅसिलिटेट करण्यासाठी, कारण काय तो आपल्या हेल्थच्या डेफिनेशनमध्ये, म्हणजे हेल्थ इज फिजिकल, सोशल, सेक्शुअल, सायकोलॉजिकल वेलबिईंग अँड नॉट जस्ट ॲब्सेन्स ऑफ डिझीज. म्हणजे मी आज आजारी पडलो नाही म्हणून मी हेल्थी आहे, हे डेफिनेशन चुकीचं आहे. तर तुमचं जे वेलबिईंग आहे, म्हणजे
तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला छान वाटतंय सगळ्या हं. प्रकारे, तेव्हा तुम्ही हेल्थी आहात. ह्याच्यासाठी सेक्शुअल हेल्थ पण एक महत्वाचा भाग आहे. हा जेव्हा ह्या गोष्टीला जेव्हा केटर केलं जातं, तेव्हा आपण म्हणतो की तो सेक्शुअल हेल्थ एक्सपर्ट आहे किंवा सेक्शुअल हेल्थसाठी तो केटर करतो. मग सेक्शुअल हेल्थ, सेक्सॉलॉजी, सेक्शुअल मेडिसिनमध्ये सगळ्या गोष्टींचा समावेश असतो. फॉर एक्झाम्पल, जिथं आम्ही शिकवतो, जिथं आम्ही टीचिंग करतो, तिथे युरॉलॉजिस्ट पण असतात, जनरल प्रॅक्टिशनर्स पण असतात, सायकॉलॉजिस्ट पण असतात, काउन्सिलर्स पण असतात, न्यूट्रिशनिस्ट असतात, मग कार्डिओ म्हणजे हार्ट डिझीज ट्रीट करणारे लोक असतात, गायनेकॉलॉजिस्ट असतात, डायबेटॉलॉजिस्ट असतात. तर हे सगळे जे स्पेशलिटीज आहेत ते सेक्शुअल मेडिसिनच्या अंब्रेला खाली किंवा सेक्शुअल मेडिसिनच्या अंब्रेला खाली सुद्धा ते ते त्यांची ट्रीटमेंट डिलिव्हर करू शकतात. तर पेशंटनी कसं ओळखायचं की कोणाकडे जायचं, हा एक महत्वाचा मुद्दा आहे जो आपण कव्हर अगदी. करणार आहोत. हो. मॅडम तुम्ही अगदी महत्त्वाचा मुद्दा या उत्तरात अधोरेखित केला, की सेक्शुअल मेडिसिन ही अमरेला मोठी आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या डॉक्टरांचा तो अभ्यास विषय हा असू शकतो. सो मग समजा काही सेक्शुअल प्रॉब्लेम आहे एखाद्या व्यक्तीला किंवा कपलला, तर त्यांनी सेक्सॉलॉजिस्ट कोण आहे हे शोधत बसण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे, जनरल फिजिशियनकडे पहिल्यांदा अप्रोच होणं जास्ती गरजेचं आहे किंवा त्यांच्याकडनं जास्ती त्यांना गाईडन्स मिळू शकतो? हो आणि नाही. हो, कारण आज इंडियामध्ये सुद्धा IMAच्या थ्रू किंवा वेगवेगळे जे मेडिकल बॉडीज आहेत त्याच्या थ्रू जनरल प्रॅक्टिशनर्सना सेक्शुअल मेडिसिनबद्दल एज्युकेट करणं. त्याच्यामध्ये बरेचसे ऑर्गनायझेशन, फॉर एक्झाम्पल CSEP आहे, काउन्सिल फॉर सेक्स एज्युकेशन अँड प्लॅन पेरेंटहूड इंटरनॅशनल, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन आहे, FPA, IASMP म्हणजे इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सेक्शुअल मेडिसिन प्रॅक्टिशनर्स ऑफ मॉडर्न मेडिसिन. मग असे जे ऑर्गनायझेशनल बॉडीज आहेत त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली की जितके डॉक्टर्स आहेत, जनरल प्रॅक्टिशनर जितके पण डॉक्टर्स असतील, त्यांनी अटेंड करावं बेसिक सेक्शुअल मेडिसिन कोर्स. आणि ह्या बेसिक सेक्शुअल मेडिसिन कोर्समध्ये अवेअरनेस जनरेट करायचा सगळ्यात मोठी रिस्पॉन्सिबिलिटी या ऑर्गनायझेशन्सनी घेतली. आणि हा ॲक्च्युली रिसेंट नाही आहे, गेले 50-60 बरेच वर्ष हे चालू आहे. तर आपले जे जनरल प्रॅक्टिशनर आहेत त्यांना जरी स्वतः माहिती नसलं कसं हँडल करायचा तुमचा प्रॉब्लेम, त्यांना कोणीतरी माहिती असायची शक्यता आहे जे हे प्रॉब्लेम्स हँडल करतात किंवा ॲड्रेस करतात. आणि जरी सपोज तुम्हाला संकोच वाटत असला की आपल्या जीपीकडे आपण गेलो, बहुतेक लोकांना फॅमिली डॉक्टरकडे का नाही जायला आवडत, कारण की ते फॅमिली डॉक्टर असतात आणि राइट. त्यांच्या मनामध्ये शंका असते, बाबा हे फॅमिली डॉक्टर आहेत म्हणजे माझा प्रॉब्लेम हे माझ्या आईला सांगतील किंवा वडिलांना सांगतील किंवा आई वडिलांना वाटते हे आपल्या मुलांना सांगतील. काय तुमचे वडील एवढे 70 वर्षाचे झाले तरी मला सेक्सचे प्रश्न विचारतात, काय चाललंय काय तुमच्या घरी. हे असे सगळे ड्रामा डोक्यामध्ये हे कॉन्व्हर्सेशन चालू असल्यामुळे संकोच वाटतो आणि त्या डॉक्टरांना ते प्रश्न विचारले जात नाहीत. खरं तर प्रत्येक मेडिकल बॅकग्राऊंडमधनं आलेल्या डॉक्टरांमध्ये कॉन्फिडेन्शियालिटी हा मोठा एक भाग असतो. हा हिपोक्रेटिक ओथचा पण एक भाग असतो की एका व्यक्तीची जी कॉन्फिडेन्शियल मेडिकल इन्फॉर्मेशन आहे ती त्याच्या घरातल्या त्याच्या बायकोला किंवा मुलाला पण सांगायची नसते किंवा बरोबर. सांगत नाहीत. ती हं. डिस्क्लोज केली जात नाही विदाऊट कन्सेंट, विदाऊट परमिशन. आता ज्या सिच्युएशन्समध्ये आपला डॉक्टर आपला कॉन्फिडंट आहे आणि आपण कम्फर्टेबल फील करतो त्यांना अप्रोच करायला, तर फॅमिली डॉक्टर नक्कीच किंवा जनरल प्रॅक्टिशनर नक्कीच तुमचा फर्स्ट कॉल असायला पाहिजे. कारण काय, त्या व्यक्तीला तुमचे असले नसलेले सगळे मेडिकेशन्स, तुमचे हॅबिट्स, तुमच्या फॅमिलीमध्ये सर्कमस्टान्सेस जे आहेत, आपण म्हणालो ना बायो, सायको, सोशो कल्चरल असतात सेक्शुअल ऑरिजिन्स. त्यामुळे तुमच्या फॅमिलीचं स्ट्रक्चर काय आहे, तुमच्या घरामध्ये तुम्ही कोणाकोणाबरोबर राहता, त्यांची मेंटॅलिटी कशी आहे, त्यांचे आजार काय आहेत. फॉर एक्झाम्पल मी एक एक्झाम्पल सांगते. रिसेंटली एक 60 इयर ओल्ड जेंटलमॅन आले होते आणि ते म्हणाले की मला अचानक रात्री इरेक्शन्स यायला लागलेत. माझी बायको जाऊन 10-15 वर्ष झाली आहेत, तरी मला हा प्रॉब्लेम अचानक कसा काय सुरू झाला. मला काही सेक्शुअल थॉट्स नाही आहेत आणि हा प्रॉब्लेम होतोय आणि अचानक इजॅक्युलेशन पण होतंय आणि मी माझ्या डॉक्टरांना सांगू शकत नाही, कारण काय रिसेंटलीच माझी जी सून आहे तिला ब्रेस्ट कॅन्सर झालाय. मग दुसरी सून आहे तिला मूल झालंय. हे 2 मुलं माझ्या घरी राहत आहेत. दोघेही खूप सक्सेसफुल आहेत. त्यांचे मोठे मोठे बिझनेसेस आहेत. घरी खूप लोक अशी वर्दळ असते. आज आमच्या घरामध्ये त्या बाळाचं नेमिंग सेरेमनी, त्यामुळे खूप गर्दी आहे. मी कोणाला सांगू हं. की मला हा रात्री प्रॉब्लेम आहे आणि मला हा प्रॉब्लेम जास्त होतोय कारण की आता मी एकटा आहे. त्यामुळे रूम सगळे ऑक्युपाईड आहेत घरामध्ये. एक रूम एका सुनेला, दुसरी रूम दुसऱ्या सुनेला आहे. तिचं कॅन्सरचं ट्रीटमेंट झालंय म्हणून मी लिव्हिंग रूममध्ये बेडवरती आहे.
हो. तिथे मला हा प्रॉब्लेम झाला, चुकून रात्रीतनं कोणाला दिसलं की मला असं होतंय, तर माझं काही खरं नाही. हं. मग हे जे सर्कमस्टन्सेस असतात, कुठल्याही जीपीला किंवा फॅमिली डॉक्टरला जास्त माहिती असतात, की ह्या पर्सनवरती नक्की काय इफेक्ट होतोय त्याच्या प्रॉब्लेमचा. पुढे जाऊन वेगळी गोष्ट आहे, की ह्या पर्सनचं इन्व्हेस्टिगेशन केलं, त्यांना प्रॉस्टॅटिक कॅन्सर डिटेक्ट झाला किंवा हो. प्रॉस्टॅटिक लंप होता. तर मग हे पण लक्षात घेणं त्या जीपीला आलेलं असतं, की प्रत्येक सेक्शुअल प्रॉब्लेम हा सेक्सशी रिलेटेड असतो असं नाही. त्याच्या मागची जी मेडिकल हिस्ट्री असते किंवा मेडिकल बॅकग्राऊंड असतं, ते ट्रीट करणं, डायग्नोज करणं तितकंच महत्त्वाचं असतं. तर जो जीपी असतो किंवा फॅमिली डॉक्टर असतो, तो आयडियली प्लेस्ड असतो. हं. अशा गोष्टींना डायग्नोज करणं, इव्हॅल्युएट करणं आणि बरोबर ट्रीटमेंट देऊन फॅमिलीच्या करेक्ट लोकांशी ते शेअर करणं. आता ह्या आजोबांना जर प्रॉस्टॅटिक कॅन्सर झालं होतं आणि त्यांचं प्रेझेंटिंग जो प्रॉब्लेम होता, तो रात्री इरेक्शन येऊन इजॅक्युलेशन होतं, तर कोणाला समजणार हा प्रॉब्लेम? बरोबर. हं. आणि जरी सपोज ट्रीटमेंट आता आज त्यांना सर्जरी, रेडिओथेरपी, किमोथेरपी द्यायची वेळ आली आहे, तर त्यांच्या बरोबर कोण जाणार आहे? त्यांच्या मुलांपैकी, सुनांपैकी हेच उरलंय ना, कारण काय बायको तर नाहीये आता. कोण हो, जाणार हो. त्यांच्याबरोबर? तर त्या फॅमिली मेंबर्सना समजणं खूप महत्वाचं आहे, की हा जो प्रॉब्लेम उलगडलेला आहे, ह्याचं नेचर जरी सेक्शुअल असलं, तरी हा सेक्शुअल प्रॉब्लेम नाहीये. हा कॅन्सरचा प्रॉब्लेम आहे, ज्याची ट्रीटमेंट करेक्टली करणं महत्वाचं आहे. हो. सो हे 2 सर्कमस्टान्सेस जे मी म्हणाले ते प्रत्येक ज्या पर्सनला प्रॉब्लेम आहे त्यालाच कळू शकतो, की आपण कोणाला अप्रोच व्हायचं. येस, फॅमिली डॉक्टर तुमचा फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असू शकतो आणि ह्या खात्रीने तरी आपण जावं, की आपला जो डॉक्टर आहे तो आपली इन्फॉर्मेशन कॉन्फिडेन्शियल ठेवेल. त्याला जर हँडल करता येत नसलं, तर तो करेक्ट पर्सनला रिफर करेल. त्याला आपली पूर्ण मेडिकल बॅकग्राऊंड, आपली औषधं, ओव्हर द काउंटर घेतलेले पदार्थ, आपले ॲडिक्शन्स, अल्कोहोल आहे, स्मोकिंग आहे, आपल्या घरातलं जे एन्व्हायरमेंट आहे, ते सगळं माहिती असतं. त्याप्रमाणे औषधाचे काही इफेक्ट्स किंवा साईड इफेक्ट्स असतील, ते त्याला हँडल करायची त्याची कॅपॅसिटी आहे. ह्या अश्युरन्सनी आपण आपल्या फॅमिली डॉक्टरना भेटावं आणि तो प्रॉब्लेम डिस्कस करावा. फॅमिली डॉक्टर्सची ही कपॅसिटी ते फॅमिली काउन्सिलिंग पण त्यांना शिकवलं जातं. त्यामुळे हं. ह्या नात्याने ते आयडियली प्लेस्ड असतात तुमच्या प्रॉब्लेमला हँडल करायला, ॲड्रेस करायला, करेक्टली रिफर करायला. सेक्शुअल प्रॉब्लेम हा दरवेळेला सेक्सशी रिलेटेड नसतो. हे खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे या आन्सरमध्ये. सो हे सगळ्यांनी आपण लक्षात घेणं खरंच गरजेचं आहे. त्यामुळे मुद्दा जो येतो, की थेरपी हा आजचा बझवर्ड आहे. म्हणजे एस्पेशली आमच्या जनरेशनमध्ये आणि विशेषतः सायकॉलॉजिकल रिझन्ससाठी म्हणजे डिप्रेशन आहे, अँक्झायटी आहे, यासाठी लोकं थेरपी घेतात. तर अशीच थेरपी सेक्शुअल प्रॉब्लेम आहे आपल्याला, तर घेता येते का? आणि या थेरपीचं नेमकं स्वरूप काय असतं? 2 महत्त्वाच्या गोष्टी इथे ॲड्रेस करणं गरजेचं आहे. काउन्सिलिंग आणि थेरपी आणि कोचिंग हे 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ओह! ओके. ओके. सो सगळ्यात कॉमन गोष्ट म्हणजे कोच होणं. कोच होणं म्हणजे काय, की आपण क्वेश्चन्सनी किंवा थॉट प्रोसेसनी समोरच्या माणसाला ट्रिगर करत असतो, त्यांची उत्तरं शोधायला. म्हणजे जो व्यक्ती समोर येतो त्याचे गोल्स क्लिअर असतात किंवा त्याला आपण मदत करू शकतो, की तुझे गोल्स कसे क्लिअर करायचे. ते कोचिंग खाली येतं. त्याच्यामध्ये आपण सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट व्हायची गरज नसते. माहिती असलं तर खूप छान असतं. पण नसलं माहिती असलं तरी सुद्धा आपण कोचिंग करू शकतो. मग आलं काउन्सिलिंग. काउन्सिलिंग ह्या भागामध्ये सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट असलं तर खूप जास्त उपयोग होतो. फॉर एक्झाम्पल सेक्शुअल मेडिसिन काउन्सिलर किंवा सेक्शुअल काउन्सिलर, सेक्शुअल हेल्थ काउन्सिलर त्याच्यामध्ये ज्या ऑप्शन्स आहेत किंवा चॉईसेस आहेत, ते समोर मांडणं आणि मग पेशंटला मदत करणं त्याच्यामध्ये कुठली तरी एक गोष्ट चूज करण्यासाठी ज्याच्यामध्ये त्यांना फायदा होणार आहे. त्याच्यामध्ये मेडिसिन्सचा एक भाग असतो जो दुसऱ्या कोणीतरी प्रिस्क्राईब केलेला असतो. फॉर एक्झाम्पल एक काउन्सिलर असेल जो नॉट नेसेसरीली की ते मेडिकली क्वालिफाईड आहेत. कोणी नर्स पण असू शकतं, असिस्टंट पण असू शकतं, जे काउन्सिलिंग करत असतं. काउन्सिलिंगमध्ये जो समोरचा व्यक्ती असतो, पेशंट असतो किंवा क्लायंट असतो, त्याच्या मेंटल प्रोसेसेसवरती आपण मदत करत असतो. ओके. फॉर एक्झाम्पल त्यांचे काही मोटिवेशन, हे मी का करावं किंवा का नाही करू, हे केल्याचे फायदे काय काय आहेत, हे न केल्याचे डिसएडव्हान्टेजेस काय काय आहेत किंवा न केल्याचे फायदे काय काय आहेत, हे जे एक्सप्लोरेशन असतं हे युजली काउन्सिलिंगमध्ये केलं जातं. ह्याचे साईड इफेक्ट्स काय आहेत, ह्याचे बेनिफिट्स काय आहेत, कुठल्याही प्रोसिजरचे किंवा कुठल्या मेडिसिनचे किंवा कुठल्या तरी अप्रोचचे, त्याला आपण काउन्सिलिंग म्हणून म्हणतो.
आणि थेरपी हा जो भाग आहे हा ॲक्च्युली ट्रीटमेंटचा भाग आहे. म्हणजे ती डिलिव्हर करणारा जो व्यक्ती असतो तो त्या सब्जेक्ट मॅटर आणि प्रोसेसमध्ये एक्सपिरियन्स पण असतो आणि सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट पण असतो आणि तो एक प्रोसेस असतो. सेक्स थेरपीमध्ये त्याला आपण प्रोसेस म्हणतो, की स्टेप बाय स्टेप तुमच्या गोलपर्यंत तुम्हाला पोहोचवणारी जी क्रिया असते त्याला आपण थेरपी असं म्हणतो. तर फॉर एक्झाम्पल डिप्रेशनची थेरपी असते, अँक्झायटीची थेरपी असते. तसंच सेक्शुअल मेडिसिनमध्ये सेक्स थेरपी असते, की जी कपलसाठी किंवा इंडिव्हिज्युअलसाठी एका फॉर्मॅटमध्ये किंवा एका प्रोसेसमध्ये किंवा एका फ्रेमवर्कमध्ये डिलिव्हर केली जाते. डिलिव्हर केली जाते म्हणजे काय, की पहिला स्टेप असतो, की असेसमेंटचा असतो. मग दुसरा स्टेप असतो, त्याला फीडबॅक देण्याचा असतो, की हा हा तुझा प्रॉब्लेम आहे. हा त्याचा गोल, आयडियल गोल असावा. हा तुला जर ॲक्सेप्टेबल असला तर आपण एकत्र काम करून ह्या गोलपर्यंत आपल्याला रीच करायचंय. त्याच्यासाठी हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 स्टेप्स असतील. त्याला एवढा वेळ लागायची शक्यता आहे. ह्या वेळेमध्ये अशा गोष्टींची बाधा येऊ शकते. ह्या बाधेला ओव्हरकम करायला आपण XYZ करणार आहोत. ह्या प्रोसेसला आपण थेरपी असं म्हणतो. ओके. आणि जो डिलिव्हर करतो थेरपी त्याला थेरपिस्ट म्हणतो. तो नेहमी डॉक्टरच असतो असं असं नाहीये. नाही. जो जो पर्सन प्रिस्क्रिप्शन लिहितो मेडिसिन्सचं, तो युजुअली त्याला डॉक्टर असणं गरजेचं असतं. कारण काय, सगळ्या कुठल्याही देशामध्ये प्रिस्क्रिप्शन लिहिणाऱ्या माणसाला रजिस्टर्ड असावं लागतं. कुठल्यातरी मेडिकल बॉडी बरोबर, ज्याच्याशी तो अकाउंटेबल असतो. आता अकाउंटेबिलिटी हा एक खूप महत्वाचा शब्द आहे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये, की कोणीतरी एक बॉडी आहे जे लक्ष ठेवते की जे मेडिसिन्स बाजारात आहेत किंवा जे मेडिसिन्स कुठले डॉक्टर्स लिहितात ते करेक्ट आहेत, ते लायसन्स्ड आहेत, त्याच्यावरती स्टडीज केलेले असतात, ते एक्सपेरिमेंटल नाही आहेत, त्याचे जे ॲडव्हान्टेजेस आहेत ते गॅरंटीड आहेत. ह्या सगळ्या जेव्हा गोष्टी कव्हर केल्या जातात बॅकग्राऊंडमध्ये, तेव्हा त्या पर्सनला लायसन्स केलं जातं की हो, तू जेव्हा ही औषध प्रिस्क्राईब करतोस तेव्हा तुला त्याचे ॲडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, साईड इफेक्ट्स, त्याचे कॉम्प्लिकेशन्स मॅनेज करायला पण येतात. म्हणून तू हे मेडिसिन प्रिस्क्राईब करू शकतोस. आणि हाच प्रॉब्लेम मोठा आपल्या देशामध्ये पर्टिक्युलरली क्वॅक्सचा आहे. कारण काय, ते जेव्हा लोकं काही मेडिसिन्स किंवा काही प्रॉडक्ट्स किंवा काही हर्ब्स रेकमेंड करतात, त्यांच्यामध्ये ती नेहमी कपॅसिटी असतेच असं नाही की त्याचे कॉम्प्लिकेशन्स त्यांना हँडल करता येतील किंवा एक फीडबॅक लूप नसतो की ते कॉम्प्लिकेशन झालेली गोष्ट रिपोर्ट करता येते. आपल्याकडे असे म्हणजे परवाच एक पेशंट आली होती की मला सांगत होती तिची एक सावत्र बहीण होती, ती वारली. तर का, तर म्हणे तिला कुठला तरी मोठा आजार होता. ती कुठल्यातरी सिस्टम म्हणजे एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्सच्या खाली ट्रीटमेंट खाली होती. आता मला आठवत नाही कुठं वेदर शी वॉज अंडर कुठल्या थेरपी खाली होती ती, कुठल्या पॅथी खाली होती. पण ते ट्रीटमेंट तिचं चालू होतं आणि ती काय अशी खूप बरी होत नव्हती. तर तिचे कोणीतरी रिलेटिव्ह गावाकडचे आले, नाही म्हणे आमच्याकडे एक बाबा आलेत, ते ट्रीट करणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी. त्यांनी म्हणले की ते तिला पूर्ण बरे करतील. तिची चालू असलेली ट्रीटमेंट बंद करून तिला गावाला नेलं आणि ती तिथे 2 महिन्यात का 3 महिन्यात ती वारली. शिट. कारण काय, सगळे औषधं. पण म्हणजे काय झालं, की अशा गोष्टी आपल्या देशामध्ये घडतात. कारण काय, त्याचं फीडबॅक लूप नसतं. त्या पेशंटवरती इतकं पॉप्युलेशन आहे, इतके कॉम्प्लिकेशन्स आहेत, इतके वेगवेगळे पॅथीज आहेत, की पेशंटच्या काय होतं किंवा काय नाही होतं ह्याचं डॉक्युमेंटेशन आणि फीडबॅक लूप देणारं कोणी नसतं. अकाउंटेबिलिटी नसते. जेव्हा आपण नॉन रजिस्टर्ड कुठल्या पर्सनकडनं गोळ्या, औषधं, पुड्या, धूप, हे कुठलं तरी भस्म असं काहीतरी घेतो, आपल्याला माहिती नसतं की त्याच्यामध्ये काय असतं बरोबर. आणि त्याचे इफेक्ट्स किंवा साईड इफेक्ट्स काय आहेत आणि झाले तर त्याच्याशी कोरिलेट कसं करायचं आपल्याला माहिती नसतं. कारण की त्याचं कुठेच डॉक्युमेंटेशन नसतं आणि डॉक्युमेंटेशन नसतं म्हणून अकाउंटेबिलिटी नसते आणि अकाउंटेबिलिटी नसते म्हणून आपल्याला माहिती नसतं की ॲक्च्युली प्रॉब्लेमचा कॉज काय, त्याला आपण सॉल्व्ह करू शकत नाही. हा आपल्या देशामध्ये एक मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून मेडिसिन्सचं जे लायसन्सिंग आहे, मेडिसिन प्रोडक्शनचं, त्याचं टेस्टिंगचं, मार्केटिंगचं, अवेलेबिलिटीचं आणि प्रिस्क्रायबिंगचं, हे खूप टाईट रेग्युलेशन खाली असतं. मॅडम, लग्नानंतर कोणत्या समस्या उद्भवल्या तर सेक्स थेरपिस्टकडे लगेच जायला हवं? म्हणजे तुम्ही इंट्रोमध्ये या एपिसोडचे जे म्हणलात की लग्नाला 2 महिने झालेत, तर ते राईट टायमिंग आहे का लग्नाला काय किती वर्ष झाली म्हणून अप्रोच होणं? या दोन्ही सर्कमस्टन्सेस कसे हँडल करावेत? ह्याच्यामध्ये 2 प्रकारची उत्तरं देता येतील मला. फर्स्ट वन असं आहे की बाय डेफिनिशन कुठला जो सेक्शुअल
प्रॉब्लेम किंवा डिफिकल्टी असते ही खूप लोकांना असते. ओव्हर 75% पॉप्युलेशनला कधी ना कधीतरी सेक्समध्ये डिफिकल्टी किंवा प्रॉब्लेम येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, नवीन नवीन लग्न झालंय, दोघंही व्हर्जन्स आहेत, म्हणजे पूर्वी कधी त्यांचा काही सेक्शुअल एक्सपिरियन्स नाहीये, तर त्यांना माहिती नसतं आपण काय करायचं. ते इथे कोणातरीला विचार, कोणातरीला शिक, असं करत करत ही त्यांची डिफिकल्टी किंवा प्रॉब्लेम झाला की आपल्याला काहीच माहिती नाहीये. ते अड्रेस करतात आणि 2-3 महिन्यामध्ये सगळं सॉर्ट आउट होतं त्यांचं. मग त्यांना पुढे काही गायडन्सची गरज नसते. दुसरं असं असते की जे डेफिनेशन आहे सेक्शुअल मेडिसिनमध्ये सेक्शुअल डिसफंक्शनचं, म्हणजे एक डिफिकल्टी किंवा प्रॉब्लेम डिसफंक्शन कधी होते, तर डिसफंक्शन तेव्हा होते जेव्हा ती 6 महिन्यापेक्षा जास्त टिकलेली असते. दोन्ही कपलमधल्या दोन्ही व्यक्तींनी खूप प्रयत्न केलेला असतो आपणहून त्याला सॉल्व्ह करायचा आणि ती सॉल्व्ह झाली नाहीये प्रयत्न करून सुद्धा. आता त्या व्यक्तीवरती आणि त्या रिलेशनशिपवरती त्या प्रॉब्लेमचा इफेक्ट व्हायला लागलाय. त्यांच्यामध्ये भांडणं वाढली आहेत, टेन्शन आलंय, डिप्रेशन आलंय, अँक्झायटी आली आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे कामावरती परिणाम व्हायला लागलाय. आणि हा जो प्रॉब्लेम आहे तो दुसऱ्या कुठल्या गोष्टीमुळे एक्सप्लेन होत नाही. फॉर एक्झाम्पल, जसं मी त्या कॅन्सर म्हणलं हं. त्या बाबांचं, किंवा अचानक कुठलं तरी ट्रॉमा झालाय, रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट झाले, त्याच्यामुळे ट्रॉमा झालाय, त्याच्यामुळे डिप्रेशन आलंय. अशा गोष्टीमुळे जेव्हा नसतं तेव्हा आपण त्याला डिसफंक्शन म्हणतो. आणि ते आपण ऑलरेडी पूर्वी बोललोय, ह्या डिझायर, अराउझल, ऑर्गॅझम आणि पेन ह्या खाली, या कॅटेगरीज खाली हे सेक्शुअल डिसफंक्शन्स सांगितले जातात. डायग्नॉस्टिक आणि स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ सायकॅट्रिक डिसऑर्डर्स 5 हे एक मॅन्युअल आहे ज्याच्यामध्ये हे डिसफंक्शन्सचं कॅटेगरायझेशन आहे. हा मेडिकल क्लासिफिकेशन झालं की हे डिसफंक्शन काय. तर इंडिव्हिज्युअल्सनी कसं डिसाईड करायचं की आपल्याला प्रॉब्लेम आहे का डिसफंक्शन आहे. बरोबर. तर तो आपल्या इंट्रोस्पेक्शनने आपल्याला कळतं की बाबा आपण एकमेकांशी बोलण्यात किती ओपन आहोत. आपल्याला हे जर जमत नसलं तर आपल्याला ह्या गोष्टीमध्ये मदत घेतली पाहिजे. हे म्युच्युअल डिस्कशननी कळतं. कधी कधी एकाला कळतं म्हणून ते एकटेच डॉक्टरांकडे जातात आणि मग त्यांच्या पार्टनरकडे जाऊन म्हणतात की हे बघ, मला वाटलं की हा आपल्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे, तर मी डॉक्टरांशी बोललेलं, तर त्यांनी आपल्याला दोघांना बोलवलंय. हं. मग त्याचं जो रिॲक्शन असतं त्याच्यावरती डिटर्मिन करते की ते लोक खरंच एकत्र येतील का नाही येतील. कारण का माझ्याकडे खूप वेळा एकटंच कोणीतरी बाई किंवा एकटेच पुरुष कधीतरी येतात की माझा नवरा तर काही येणार नाही, माझी बायको तर काही येणार नाही. मग त्यांना कन्व्हिन्स करावं लागते की सेक्स ही 2 व्यक्तींमध्ये घडणारी गोष्ट आहे, तर दोघं जणांनी यावं. हं. तर जसं फॉर एक्झाम्पल पहिले जे कपलचं उदाहरण मी दिलं, असे कपल्स लग्नाच्या आधी पण येतात. म्हणजे काही पेरेंट्स पण त्यांच्या मुलांना रेफर करतात की आता आमच्या मुलांचं लग्न आहे, तुम्ही प्लीज त्यांच्याबरोबर बोला, तो खूप घाबरतो किंवा त्याचा काही एक्सपिरियन्स नाही आहे मुलींबरोबर, किंवा ती खूप घाबरते, तिला भीती वाटते, तर तिला प्लीज तुम्ही सांगा. हं. आणि पूर्वी आपण सेक्स थेरपीमध्ये प्लिसिट म्हणून एक मॉडेल डिस्कस केलं, ज्याच्यामध्ये परमिशन आहे, लिमिटेड इन्फॉर्मेशन, स्पेसिफिक सजेशन आणि इंटेन्सिव्ह थेरपी, असं प्लिसिट तर लॉंग फॉर्म होतं. त्याच्यामध्ये परमिशन आणि लिमिटेड इन्फॉर्मेशन हे कुठलाही क्लिनिशियन देऊ शकतो. जीपी, फॅमिली डॉक्टर, काउन्सिलर, थेरपिस्ट, न्यूट्रिशनिस्ट, डायटिशियन, फिजिओथेरपी, कोणी कुठला जो फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो परमिशन देऊ शकतो समोरच्या व्यक्तीला डिस्कस करायला की जो काय त्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्या सेक्शुअल लाईफवरती त्याचा इफेक्ट काय आहे. हं. आणि सपोज आत्ता लग्न होणार आहे किंवा जस्ट झालंय आणि आम्हाला डाऊट आहे की हे आम्ही ठीक करतोय की नाही माहिती नाही, तर आम्ही आमच्या क्लिनिशियनला अप्रोच करू शकतो, जो कोण तो असेल ज्याच्यावरती आमचा विश्वास आहे, ज्याच्याबरोबर आम्ही ओपनली बोलू शकतो आणि त्यांना विचारू शकतो, बाबा आम्हाला थोडंसं गायडन्स द्या की आम्ही कुठं जायचं आणि काय करायचं. आणि मे बी फर्स्ट स्टेप गायडन्स एवढाच आहे की तुम्ही हा जाऊन पॉडकास्ट ऐका, तुम्ही हे पुस्तक वाचा, तुम्ही हं. हा व्हिडिओ बघा. कारण की असे एज्युकेशनल पॉइंट्स ऑफ कॉन्टॅक्ट खूप आहेत आणि खूप म्हणजे मेजॉरिटी लोकांना 60-70% लोकांना एज्युकेशनच लागत असतं. कारण की बरोबर. आपल्या देशामध्ये सगळ्यात डेफिशियंट काय आहे तर सेक्शुअलिटी आणि सेक्स एज्युकेशन सगळ्यात कमी पडतं. आपल्या शाळांमध्ये रिप्रोडक्शनचं एज्युकेशन शिकवतात, युट्रस कुठे, टेस्टिस कुठे, पिनिस कुठे, पण त्याचं करायचं काय हे नाही नीट शिकवत. आणि रिलेशनशिप्सचं, इंटरॅक्शनचं, सायकॉलॉजीचं किती महत्त्व असतं चांगलं सेक्स घडवण्यासाठी, ते कोणीच शिकवत नसतं. राईट. सो मॅडम, सेक्शुअल प्रॉब्लेम आहे किंवा डिस्फंक्शन आहे असं आपण म्हणूया, असं जर डायग्नोज झालं तर साधारण किती सेशन्स लागतात
सेक्स थेरपीची किंवा काउन्सिलिंगची किंवा मेडिकेशनची तो प्रॉब्लेम पूर्ण क्युअर व्हायला? आता क्युअर हा एक मोठा शब्द आहे. आपण क्युअर ह्या गोष्टीला बाजूला ठेवूया. हं. सेक्स थेरपीचं प्रोसेस काय आहे मी सांगते. कारण की खूप लोकांनी विचारले की जरा डिटेलमध्ये सांगा, जरा डिटेलमध्ये सांगा. तर फर्स्ट स्टेप असते असेसमेंटची. ह्या असेसमेंट फक्त एकतर्फी नसतं, तर दुतर्फी असतं. फॉर एक्झाम्पल जे क्लायंट असतात ते डॉक्टरला असेस करत असतात किंवा क्लिनिशियनला असेस करत असतात आणि जो क्लिनिशियन आहे तो क्लायंट्सना असेस करत असतो. असेसमेंट कशाचं असतं? नंबर 1 प्रॉब्लेम काय आहे? डायग्नोसिससाठी असेसमेंट असतं. दुसरं म्हणजे हे जे समोर बसलेलं कपल आहे किंवा जे व्यक्ती आहेत त्यांना खरंच ट्रीटमेंट हवी आहे का नुसतं त्या प्रॉब्लेमबद्दल बोलायचं आहे? हं. म्हणजे असं पण शक्य नाही की हो आम्हाला माहिती आहे आम्हाला प्रॉब्लेम आहे, पण सध्या आम्ही ह्याच्याबद्दल काही करू शकत नाही किंवा करू इच्छितो नाही. हं. आमचे लाईफ सर्कमस्टान्सेस, वेळ, खर्च, पैसे नाहीये, जॉब नाहीये, वेळ नाहीये, बिझी आहोत. आम्ही दोघे एकमेकांपासून लांब राहतो. आम्ही 2-3 महिन्यातनंच एकदा भेटतो. तेव्हा हा प्रॉब्लेम कदाचित घडत असतो. तर त्यांना बेसिक सिंपल सोल्युशन्स हवे असतात. त्यांना ॲक्चुअली लाँग टर्म ट्रीटमेंट नको असते. कारण की तो प्रॉब्लेम नक्की काय तेच माहिती नसतं. ते आपण जी थेरपी देणार आहोत, जी सेक्स थेरपीमधला जो प्रोटोकॉल आहे, ते हे फॉलो करू शकणार आहेत का नाही? आपण फॉलो टाईम कमिटमेंट जे असतं ते देऊ शकणार आहेत का नाही? हे सगळे क्रायटेरिया असेसमेंटमध्ये घडत असतात. असेसमेंटच्या नंतरचा जो स्टेप आहे तो डीपर असेसमेंटचा असतो. त्याच्यामध्ये आपण ज्याला म्हणतो हिस्ट्री टेकिंगचा प्रकार असतो. कधी-कधी असेसमेंट आणि हिस्ट्री टेकिंग सायमल्टेनियसली घडत असतं. पण एक मोर डिटेल्ड हिस्ट्री टेकिंग आपण इंडिव्हिज्युअलच्या बरोबर करत असतो. फॉर एक्झाम्पल जर इंडिव्हिज्युअल आला तर त्याच्याबरोबरच करायचं. जर कपल आला तर प्रत्येकाला वेगळं घेऊन त्याची हिस्ट्री घ्यायची. त्या हिस्ट्रीमध्ये त्याचे करंट प्रॉब्लेम, त्याचे आधीचे काही प्रॉब्लेम्स असले तर, त्याचं चाइल्डहूड, त्याच्या आई-वडिलांच्या बरोबरचं रिलेशनशिप, चाइल्डहूड मॅस्टर्बेशन, सेक्स एज्युकेशन, त्याचं पॉर्नचं एक्सपोजर, त्याचे लाईफचे गोल्स, करिअरचे गोल्स, त्यांचे फायनान्शियल गोल्स काय असतील ते, रिलेशनशिप गोल्स काय आहेत, बाकी कोणाचं इंटरफिअरन्स आहे का? आपण मामाज बॉय ह्याच्याबद्दल बोललो तर त्याचं परसेप्शन काय आहे? बाकी कोणाचं इन्फ्लुअन्स आहे? त्याला ह्या थेरपी प्रोसेसमधनं नक्की काय पाहिजे? हं, हं. त्याचे गोल्स काय आहेत? स्वतःसाठी आणि त्याच्या पार्टनरसाठी. कारण की हे जर अलाईन नसले तर त्यांच्यामध्ये भांडणच होणार आहेत ना. बरोबर. मला डेहराडूनला जायचं आहे आणि तिला कन्याकुमारीला जायचं आहे. तर भेटणार कधी? हं. असं असं घडत असलं, हिस्ट्री टेकिंगमध्येच कळलं, तर ते सुरुवातीलाच क्लॅरिफाय केलेलं बरं असतं, की बाबा तुमच्या दोघांचे डायरेक्शन्स ऑपोजिट आहेत. तर ते तुम्हाला चांगलं जर हॅपी सेक्शुअल लाईफ हवं असलं, तर तुम्हाला एका डायरेक्शननी जाणं गरजेचं आहे. हं. तर ते हे हिस्ट्री टेकिंगमधनंच कळतं. डिटेल्ड हिस्ट्री टेकिंगमधनं गोल्स एस्टॅब्लिश होतात. मग एक प्रोसेस असते जिथे एकत्र बसून फीडबॅक दिला जातो. त्याला आपण राउंड टेबल असं म्हणतो. कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपीच्या अंतर्गत असतं ते. की जिथे आपण कपलच्या बरोबर डिस्कस करतो की हा तुमचा मेन प्रॉब्लेम आहे. ह्या प्रॉब्लेमला घडण्यासाठी XYZ घडलं, जे तुमच्या बॅकग्राऊंडमध्ये, जे तुमच्या चाइल्डहूडमध्ये घडलं, त्याच्यासाठी हे कारणीभूत होतं. मग आता जे घडतंय, करंट सिच्युएशनमध्ये जे घडतंय, हे रिस्पॉन्सिबल आहे की तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल एकाला खूप राग येतो, त्याचं राग हँडल करू शकत नाही किंवा त्याचं वर्क सिच्युएशन असं आहे की ते शिफ्ट वर्कर आहे, म्हणजे ते कधी भेटतच नाहीत. ही करंट सिच्युएशन आहे जी तुमच्या सेक्शुअल प्रॉब्लेमसाठी रिस्पॉन्सिबल आहे. आणि मग गोल्स आहेत. हे तुमचे कॉमन गोल्स किंवा कॉमन इंटरेस्ट आहेत, जे आपल्याला अलाइन करण्याची गरज आहे. ही एक मधली मीटिंग होते. मग टाईम कमिटमेंटचं डिस्कशन होतं. फॉर एक्झाम्पल सेक्स थेरपीमध्ये, काउन्सिलिंग नव्हे, सेक्स थेरपी आपण म्हणतो की कपलला फॉर एक्झाम्पल कपल एक्सरसाइजेससाठी 1.5 तास आठवड्यातनं 3 वेळा हा वेळ काढावा लागतो आणि स्वतःवरती काम करण्यासाठी आपण सेल्फ फोकस वर्कसाठी हाफ एन आवर, अर्धा तास आठवड्यातनं 3 वेळा काढण्यासाठी वेळ काढावा लागतो आणि काउन्सिलर किंवा थेरपिस्ट बरोबर बसायला आठवड्यातनं 1 तास. ओके. ओके. असं फॉर एक्झाम्पल मोस्ट कॉमन प्रॉब्लेम्सला 6 to 8 सेशन्स लागू शकतात. मी 6 to 8 वीक्स नाही म्हणत, कारण पिरियड्स असतात, मग हॉलिडेज असतात, कोणाचं आजारपण असतंय, वर्क कॉम्प्लिकेशन्स असतात, कोणाचे पेरेंट्स येतात. अशा गोष्टींमुळे तो जो प्रोसेस आहे तो लांबू शकतो. पण जर रिझनेबली ते कपल डिलिजंट असले आणि हे प्रोसेस आठवड्यातनं 3 वेळा करायचं फॉलो करू शकले, तर अप्रॉक्सिमेटली 8 to 10 सेशन्समध्ये कुठलाही प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन होऊ शकतं. मी क्युअर म्हणत नाहीये, कारण की कुठलाही जो प्रॉब्लेम असतो तो बायो, सायको, सोशिओ कल्चरल रिलेटेड असतो. आपण फक्त प्रिस्क्रिप्शन
मेडिसिन देऊन ठीक करणाऱ्या कुठलाही सेक्शुअल प्रॉब्लेम युजली नसतो. 99% सेक्शुअल प्रॉब्लेम हा एक मॅनिफेस्टेशन असतो त्या कपलच्या बायोसायकोसोशिओ कल्चरल बॅकग्राऊंडचा. बहुतेकदा आणि ते रिलेशनशिपचं सिम्पटम असतं कुठलाही सेक्शुअल प्रॉब्लेम. तर ते करेक्ट करायला जी प्रॅक्टिस लागते त्याला एफर्ट लागतो. राईट. कपलचं डेडिकेशन लागतं आणि कमिटमेंट लागतं. त्यासाठी वीक बाय वीक जो प्रोग्रेस असतो तो त्याच्यावरती फोकस करणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये ते स्किल्स लर्न करत असतात. कपल कम्युनिकेशन स्किल्स असतात, रोमॅन्सचे स्किल्स असतात, सेक्स एज्युकेशन घडत असतं प्रत्येक सेशनमध्ये. आणि स्टेप बाय स्टेप ते गोल म्हणजे इंटरकोर्स हा जर ठरला त्या कपलमध्ये कशा प्रकारचा इंटरकोर्स आणि त्याच्यामध्ये त्यांचे लाईक्स आणि डिसलाईक्स आणि प्रेफरन्सेस काय ते इन्क्लूड करून तो गोल डिझाईन केलेला असला तिकडे तो थेरपिस्ट वीक बाय वीक त्यांच्या प्रोग्रेसप्रमाणे ते डिलिव्हर करत असतो. ही थेरपी एक्सपिरियन्स करण्याच्या अडथळ्यांवरती जो ट्रीटमेंट होत असतो त्याच्यामुळे प्रोग्रेस होत असतो. त्यामुळे अडथळा येणं ही चांगली गोष्ट असते. ऑब्स्ट्रक्शन येणं, ब्लॉक्स येणं, न जमणं, डिफिकल्ट वाटणं हे एक्सपेक्टेड असतं आणि हे त्या थेरपिस्टनी प्री फ्रेम करणं गरजेचं असतं की बाबा या आठवड्यामध्ये तुम्हाला हे प्रॉब्लेम्स येणार आहेत किंवा आले तर बरोबर. तुम्ही काळजी करू नका कारण की ह्या प्रॉब्लेम्सला ट्रीट केल्यामुळे तुमचा प्रोग्रेस होणार आहे, तुम्हाला बेनिफिट होणार आहे, फायदा होणार आहे. तर अशा प्रोसेसमध्ये थेरपी घडत असते. तर कुठल्याही कपलना जर काही डिफिकल्टी असली आणि ती फर्स्ट सेशनमध्ये असेसमेंट आणि बेसिक एज्युकेशननी जर सॉल्व्ह झाली तर त्यांना थेरपीची गरज नाही आहे. पण जर त्यांना डिस्फंक्शन असलं म्हणजे 6 महिन्यापेक्षा जास्त वेळ गेलेला असला, आता त्यांच्यावरती त्यांच्या रिलेशनशिपवरती त्यांचा प्रॉब्लेमचा इफेक्ट होत असला तर मोर दॅन लाईकली ते थेरपीसाठी एलिजिबल असतील जर त्यांना वेळ असला, त्यांना कमिट करायची इच्छा असली आणि त्यांचे गोल्स कॉमन असले. रिलेशनशिप डिस्फंक्शन जेव्हा खूप मोठं असतं जिथे एक पार्टनर म्हणतो की मी दुसऱ्याला अजिबातच सेक्शुअली अट्रॅक्टेड नाहीये, मला हे रिलेशनशिप नकोय, मला ह्या व्यक्तीबरोबर सेक्स करायचं नाहीये, तर आपण जबरदस्ती त्यांच्यामध्ये सेक्स थेरपी लादल्यामुळे अजून स्प्लिट्स व्हायची शक्यता असते. त्यामुळे दोघांचं अग्रीमेंट असणं आणि रिलेशनशिप स्ट्रॉंग असणं सेक्स थेरपीचं एक रिक्वायरमेंट आहे. ओके. मॅडम एक शेवटचा प्रश्न, की तुमच्याकडे जी कपल्स येतात, तर प्रामुख्याने किंवा कॉमन प्रॉब्लेम्स त्यांच्यामध्ये काय असतात? हे एवढ्यासाठीच विचारतोय, की आपले जे लिस्नर्स असतील, तर ते याच्याशी कदाचित रिलेट करू शकतील आणि त्यांनाही असं वाटू शकेल, की जर त्यांना तो प्रॉब्लेम असेल, तर ते अप्रोच होऊ शकतात. सेक्शुअल प्रॉब्लेम्सचं आपण जर म्हणलं की स्कोप जो आहे ना तो ह्यूज आहे. हं. पण त्याचे अगदी सिम्पल कॅटेगरीज म्हणजे डिझायर प्रॉब्लेम म्हणजे काय, मला सेक्स करावंसंच वाटत नाही, ओके. मला नकोच वाटतं ते, हं. इच्छा होत नाही आणि मला इच्छा नसल्यामुळे आमच्या रिलेशनशिपमध्ये आता डिफिकल्टीज व्हायला लागलेत, आम्ही एकमेकांपासून दुरावे लागलेले आहेत, आमचं रिलेशनशिप खूप छान आहे, आम्ही फ्रेंड्स आहोत पण त्याच्यामध्ये सेक्स नाही आहे. हं. मग अराउझल म्हणजे क्लासिकली आपल्याला हे इरेक्टाईल डिस्फंक्शनमध्ये दिसतं की मी प्रयत्न करतो पण मला इरेक्शन येत नाही पूर्वीसारखं, किंवा मी अराउजच होत नाही, मला ती आता अट्रॅक्टिव्हच वाटत नाही तिच्या वागण्यामुळे, ह्याच्यामुळे त्याच्यामुळे मला आय डोंट फील अराउज्ड, आय डोंट हं. फील सेक्स, शी इज नॉट सेक्सी. परत हे लक्षात येतं की हा इरेक्शन हा मेटाबॉलिक आणि हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम असू शकतो किंवा अट्रॅक्शनचा प्रॉब्लेम दोन्हीकडे असू शकतो. त्याचं इव्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे. किंवा इजॅक्युलेशन होत नाही, मला ऑर्गॅझम येत नाही, मला समाधान होत नाही, सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. बायकांमध्ये दिसून येतं की अरे ते फार सगळं ते सुरू नाही झालं की सगळं संपून जातं. हं. बाबा मला काय मजाच येत नाही, आनंद येत नाही, मला ते म्हणून परत करावंसं वाटत नाही. किंवा पेन डिसऑर्डर्स, दुखतं. पुरुषांना पण दुखू शकतं आणि स्त्रियांना पण दुखू शकतं. दुखणं हा प्रकार फर्स्ट एपिसोडला येऊ शकतो, डिलिव्हरीनंतर येऊ शकतो, मेनोपॉजच्या वेळेला येऊ शकतो, कुठली तरी सर्जरी झाली म्हणून येऊ शकतो, मग पेनिसचं फ्रेन्युलम खूप टाईट आहे, तिथे इन्फेक्शन झालं म्हणून येऊ शकतो. खूप वेगवेगळी कारणं आहेत ज्याच्यामुळे पेन होत असतं इंटरकोर्सच्या वेळेला आणि पेन झाल्यामुळे ते नको नकोसं वाटणं किंवा करावंसं न वाटणं आणि ते आपल्या आपण बरं नाही होत आहे. हं. किंवा ट्रीटमेंट घेऊन सुद्धा ते आता बरेच दिवस झाले बरं नाही होतं. बरेच दिवस म्हणजे काय, आपण युजली 3 to 6 मंथ्स हा काळ देतो कुठली गोष्ट बरं होण्यासाठी. जरी सर्जरी केलेलं असलं तरी ते 2 ते 3 महिन्यात रिकव्हर होतं. बरोबर. जर काही इन्फेक्शन असलं तर ते 2 महिन्याच्या आतच रिकव्हर होणं अपेक्षित असतं. तर ड्युरेशन जो प्रॉब्लेमचा आहे तो आणि ह्या कॅटेगरीजमध्ये बसणारे ते प्रॉब्लेम्स अशा प्रकारचे पेशंट्स येत असतात.
त्याच्यामध्ये बॅकग्राऊंडमध्ये रिलेशनशिप इश्यूज असणं, त्याच्यामध्ये डिसरप्शन होणं, आपल्या वर्कमध्ये, कामामध्ये लक्ष न लागणं. कारण हा प्रॉब्लेम सारखा, आम्हाला हा प्रॉब्लेम काय आहे? आम्हालाच का हा प्रॉब्लेम आहे? आम्हाला हे नाही करतात. किंवा जसं त्या कपलबद्दल मी एक स्टोरी सांगितली होती, की आम्ही आता आमच्या फ्रेंड्स बरोबर जाणं बंद केलंय. कारण की आम्हाला हा प्रॉब्लेम आहे आणि त्यांना नाहीये. आणि हं. आमच्या लक्षात येते, की आम्ही ह्या ग्रुप ऑफ फ्रेंड्स बरोबर आमच्या इंटिमेट गोष्टी ज्या आम्ही पूर्वी बाकी सगळ्या डिस्कस करत होतो, पण ह्या गोष्टी आम्ही डिस्कस करू शकत नाही कारण की आम्ही अनसक्सेसफुल आहोत किंवा आम्ही फेलियर आहोत. हं. त्यामुळे आमचं सोशल सर्कल श्रिंक झालंय. हो. त्यामुळे माझं सोशल सर्कल श्रिंक झालंय कारण काय मी माझ्या बायकोबरोबर सेक्स करू शकत नाही आणि त्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही. हं. हे जे डिस्क्रिप्शन आहे, हे खूप रिच आहे. ह्याच्या खाली आतमध्ये खूप लेयर्स आहेत जे एक्सप्लोर करावे लागतात. एक अजून मुद्दा असा येतो, की एक्झामिन करताना जो क्लिनिशियन असतो, त्याचे रोल्स वेगवेगळे असतात. फॉर एक्झाम्पल इन्फेक्शन स्क्रीनिंगमध्ये सपोज हिस्ट्री टेकिंग घेतली कोणाची आणि विचारलं, की बाबा अ, आज व्हाईट डिस्चार्ज आहे किंवा पेनिसवरती काहीतरी लिजन्स आहेत, तिकडनं पू येतोय, आगाग होते, दुखतंय. असे जेव्हा कंप्लेंट्स असतात, तेव्हा त्याचं जे फर्दर एक्झामिनेशन असतं, एक्सप्लोरेशन असतं, त्या डॉक्टरच्या स्किलप्रमाणे केलं जातं. फॉर एक्झाम्पल जे डॉक्टर स्किन DVDमध्ये स्पेशलाइज्ड आहेत, ते पुढे जाऊन इन्फेक्शन टेस्टिंग, जेनेटल टेस्टिंग, सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शनचं स्क्रीनिंग टेस्टिंग हे सगळं पण करतात आणि त्याचं पण डिस्कशन होणं महत्त्वाचं असतं. ते कन्सेंटनी पण केलं जातं. फॉर एक्झाम्पल HIV स्क्रीनिंग असं त्याचं एक वेगळं मॉड्यूलच आहे, जे डॉक्टर्सना शिकवलं जातं, की प्री टेस्ट काउन्सिलिंग कसं करतात, पोस्ट टेस्ट काउन्सिलिंग कसं करतात. जर पॉझिटिव्ह टेस्ट आली तर त्याचं त्याचं मीनिंग काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, मग कपलला घेऊन त्याचं डिस्कशन कसं करायचं. तर हे सगळे खूप कॉम्प्लेक्स गोष्टी असतात, जे अम, नेहमी त्या क्लिनिशियनला माहिती नसतात, की त्यांना डील करावे लागतील. जोपर्यंत इनिशियल असेसमेंट होत नाही त्या कपलचं किंवा त्या प्रॉब्लेमचं. दुसरी गोष्ट अशी पण असते, की थेरपीच्या प्रोसेसमध्ये बऱ्याच गोष्टी त्या कपलच्या रिक्वायरमेंटप्रमाणे दिल्या जातात. एज्युकेशनबद्दल आपण बोललो, काउन्सिलिंगबद्दल बोललो, कम्युनिकेशन स्किल्सबद्दल बोललो. काही मॉडेल्स आहेत, काही रीडिंग मटेरियल दिलं जातं. बाबा हां, तुम्ही जसं आपण इरॉटिकाच्या एपिसोडमध्ये बोललो, की हां, ह्या कपलना सपोर्ट करण्यासाठी इरॉटिकाचं एक्सप्लोरेशन महत्त्वाचं आहे. तर कुठला इरॉटिका त्यांनी वाचावं, कुठले पॉर्न ची मदत घ्यावी, कशी घ्यावी, ते कुठल्या स्टेजमध्ये यूज करावं, हे त्या थेरपी प्रोसेसमध्ये ओपनली डिस्कस करणं महत्त्वाचं असतं त्या कपलबरोबर. मग येतं टूल्स. आपण टूल्स फॉर एक्झाम्पल सेक्स टॉईजचं पण आपण एक एपिसोड केला. सेक्स टॉईजबद्दल पण. तर त्या कपल इंटरॅक्शनमध्ये सेक्स टॉईज कधी आणि कसे इंट्रोड्यूस करायचे आणि कोणी आणि किती कसे यूज करायचे, हे पण त्या थेरपी प्रोसेसमध्ये असतं. तर कुठल्याही प्रॉब्लेमला ॲड्रेस करायला असा जरी फ्रेमवर्क क्लिअर असला, तरी रस्ता स्ट्रेटच असतो असं नाही, की सगळ्यांना "अरे, तू अशा थेरपिस्टला गेला, त्यांनी आम्हाला हे नाही सांगितलं." पण तुम्हाला गरजच नव्हती ना त्याची. हं, हं. बरं किंवा तुम्हाला एज्युकेशन आता इतकं मिळालंय, की तुम्ही परस्पर तुमचं एक्सप्लोरेशन करू शकता किंवा आता तुम्ही त्या पॉइंटला पोहोचला आहात, जिथे तुम्ही फ्री आहात पुढचं एक्सप्लोरेशन करायला. तुम्हाला टूल्स दिलेले आहेत. शेवटी कुठलीही थेरपी आहे, ही तुम्हाला क्युअर करत नाही. तुम्हाला तुमचं सेक्शुअल लाईफ ऑप्टिमाइज करायला एक फाउंडेशन देत असतं. एक एज्युकेशनल फाउंडेशन, एक सायकॉलॉजिकल फाउंडेशन असतं, जे प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यामुळे तुम्हाला बेनिफिट होत असतो. तर ती थेरपी प्रोसेस असते फक्त त्या प्रॉब्लेमची नसते, पण तुमच्या लाईफसाठी तुम्हाला टूल्स देत असते, की लाईफच्या अप्स अँड डाऊन्समुळे जे वेगवेगळे सेक्शुअल चॅलेंजेस येणार असतात, ते सगळे तुम्ही हँडल करू शकतात. ह्याचा अर्थ असतो गुड थेरपी, चांगली थेरपी म्हणजे की तुम्हाला ते स्किल्स देते, तुमचं लाईफ हँडल करायची. मॅडम सेक्सबद्दल अजूनही खूप संकोच आहे आणि त्याच्यामुळे सेक्सॉलॉजिस्ट किंवा सेक्स थेरपिस्टकडे बघण्याची दृष्टी पण अनेक लोकांची वेगळी असते. तेव्हा हे नेमकं काय प्रिस्क्राईब करतात किंवा काय सजेस्ट करतात? काय करायला त्यांच्या समोर काही करायला सांगतात का? असे अनेक भ्रम लोकांच्या मनात असू शकतात. तर काय सांगाल तुम्ही? ॲब्सोल्युटली. काही मिसकन्सेप्शन्स आहेत सेक्स थेरपिस्ट किंवा सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंटबद्दल. अरे बाबा, हे फक्त सेक्सचाच विचार करतात किंवा हे आपल्याला रूममध्ये सेक्स करायला लावतील का? किंवा
कोणा दुसऱ्याबरोबर आपल्याला सेक्स करावं लागेल का? असे प्रश्न पण मला येतात. काही पेशंट्स आहेत, की नाही, तुमचं काही रेकमेंडेशन आहे का? मी कोणाबरोबर जाऊन सेक्स करू? असे तुमचे कोणी असिस्टंट आहेत का ज्यांच्याबरोबर मला सेक्स करावं लागेल? सेक्स सरोगेट्स ही गोष्ट इंडियामध्ये प्रचलित नाही आहे. पण बाकीचे काही देश आहेत जिथे सेक्स सरोगेट्स किंवा सेक्स थेरपीमध्ये असिस्टंट्स असतात, जे सेक्सबद्दल किंवा सेन्शुॲलिटीबद्दल शिकवतात किंवा शिकवू शकतात. असे फॅसिलिटीज आहेत अवेलेबल. तुम्ही कुठल्या देशामध्ये राहता, तुमचं जो ॲक्सेस पॉईंट आहे, जो तुमचा क्लिनिशियन आहे, त्याच्याकडे काय काय रिसोर्सेस अवेलेबल आहेत, त्याच्यावरती अवलंबून असतं की तुमच्या थेरपीसाठी तुम्हाला लागणाऱ्या कुठल्या कुठल्या गोष्टी अवेलेबल आहेत. इंडियामध्ये आज तरी सेक्स थेरपी ही काउन्सिलिंगच्या रूपात केली जाते. म्हणजे तुम्हाला किंवा तुमच्या पार्टनरला घरी जाऊन प्रॅक्टिस करायचे काही एक्सरसाइजेस दिले जातात. ते तुम्हाला डिटेल्ड इन्स्ट्रक्शन्स देऊन ते कसे हँडल करायचे दिले जातात. क्लिनिकच्या रूममध्ये किंवा कन्सल्टिंग रूममध्ये एज्युकेशन दिलं जातं. त्याच्या एज्युकेशनचा जो माध्यम असतो तो व्हिडिओज असू शकतो, बुक्स असू शकतात, काही पॅम्फलेट्स असू शकतात, कधी कधी काही मॉडेल्स असतात, म्हणजे 3 डायमेन्शनल मॉडेल्स असतात जे आपण ओपन करू शकतो आणि परत ठेवू शकतो. फॉर एक्झाम्पल पेनिस आहे, स्क्रोटम आहे, टेस्टिस आहेत, ह्याचे मॉडेल्स आहेत दाखवायचे. कॉन्डोम कसं वापरावं हे कॉन्डोम डेमॉन्स्ट्रेटर असतं, किंवा वल्वा वजायनाला कसं एक्झॅमिन करावं, कुठं बघावं, ह्याचे वल्वल मॉडेल्स असू शकतात. तर 3 डायमेन्शनल मॉडेल्स, 2 डायमेन्शनल पिक्चर्स, डायग्रॅम्स, व्हिडिओज या सगळ्याची मदत घेऊन एज्युकेशन दिलं जाऊ शकतं. कन्सल्टिंग रूममध्ये, क्लिनिकमध्ये कपलनी सेक्स करावं अशी अपेक्षा इंडियामधल्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये नाही आहे. ओके. हे मी क्लिअरली सांगू शकते, कारण की मी स्वतः टीचर आहे. मी फॅसिलिटेट करते असे एज्युकेशनल वर्कशॉप. असे बरेचसे मशीन्स आहेत किंवा टेक्निक्स आहेत, टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, जिथे आपण वेगवेगळे टूल्स यूज करू शकतो. शॉकवेव्ह थेरपी आहे, इलेक्ट्रिकल थेरपी आहे, प्लेथिझमोग्राफी म्हणून एक आहे, अल्ट्रासाऊंड आहे, डॉपलर आहे, लेझर थेरपी आहे, कॉस्मेटिक गायनेकॉलॉजी प्रोसिजर्स आहेत. हे आउट पेशंट क्लिनिकल प्रोसिजर्स आहेत, जिथे डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट केलं जातं. फॉर एक्झाम्पल, डायबिटीसमध्ये नर्व्हचा प्रॉब्लेम असतो, जिथे सेन्सेशन येत नाही. तर एक टूल असतं ज्याच्यामुळे आपण पायाचं एक्झामिनेशन करू शकतो. तसंच आपण पेनिसला किंवा वल्वाला किंवा क्लिटरिसला स्टिम्युलेट करून बघू शकतो की तिथे पण नर्व्ह डॅमेज आहे का आणि त्याचं प्रमाण किती आहे. तर हे खूप सिलेक्टेड, खूप स्पेशलाइज्ड सेंटर्समध्ये अवेलेबल असतं किंवा खूपच कमी क्लिनिशियन्सकडे अवेलेबल असतं, पण असतं. ते सेक्स थेरपीला सपोर्ट करणारे टूल्स असतात जे डायग्नोसिस आणि ट्रीटमेंटला हेल्प करतात. ओके. आणि फॉर एक्झाम्पल मेडिसिन्स आहे, मेडिकेशनचे इफेक्ट, साईड इफेक्ट्स, कॉम्प्लिकेशन्सचं डिस्कशन पण होत असतं क्लिनिकमध्ये. तुम्हाला कधी कधी फॉर एक्झाम्पल ज्यांच्याकडे अल्ट्रासाऊंड मशीन असतं तिथे तुम्हाला क्लिनिकमध्ये पण टेस्ट करेल. फॉर एक्झाम्पल आपण ऑफिस सिल्डेनाफिल टेस्ट अशी एक म्हणतो, की तुम्हाला मेडिसिन घ्यायला सांगतात, मग मॅस्टरबेट करायला सांगतात, मग इरेक्शन किती स्ट्रॉंग आलं हे क्लिनिकली पण कळतं आणि अल्ट्रासाऊंडवरती पण डायग्नोज केलं जाऊ शकतं. किंवा कधी कधी पेनाइल ब्लड फ्लो आहे, स्क्रोटल ब्लड फ्लो आहे, क्लिटरल ब्लड फ्लो आहे, ह्याचं जे असेसमेंट आहे ते मेडिसिन नंतर किती वाढतं किंवा किती कमी होतं. पण हे जे सेंटर्स आहेत खूप स्पेसिफिक आहेत, ते डिलिव्हर करणारे क्लिनिशियन्स पण कमी असतात. तर तुमचा जो प्रायमरी क्लिनिशियन आहे, जो तुम्हाला रेफर करतो अशा टेस्टसाठी, त्यांनी सांगणं अपेक्षित आहे की तुम्ही कुठल्या टेस्टसाठी, कशासाठी चाललंय आणि तिथे काय नक्की घडणार आहे. आणि प्रत्येक पर्सनला हे इंडिपेंडन्स असतं विचारायचं की ॲक्च्युली मला तुम्ही काय करणार आहात, त्याचं ड्युरेशन किती असणार आहे, तिथे मला काय काय करावं लागणार आहे किंवा माझा एक्सपिरियन्स काय काय असणार आहे. हे क्लॅरिफाय केल्यानंतर जर तुम्ही कम्फर्टेबल फील करतात तरच तुम्ही ती टेस्ट किंवा डिव्हाइस किंवा जे काही इन्स्ट्रुमेंट आहे त्याला यूज करायला तुम्ही परमिशन, त्याचं कन्सेंट घेतलं जातं. त्यामुळे हे अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाचं आहे की आपण कुठल्या गोष्टीसाठी काय करणार आहोत, इन्क्लुडिंग सेक्स थेरपी. सेक्स थेरपी काय असतं जसं मी समजावून सांगितलं, तसं त्या सेक्स थेरपिस्टनी तुम्हाला समजावून सांगणं अपेक्षित आहे की तुम्ही जे कमिट करताय, ज्या गोष्टीसाठी कमिट करताय, त्याचं नक्की प्रोसेस काय आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय करायला ॲक्सेप्टन्स द्यावं लागणार आहे किंवा बरोबर. कन्सेंट द्यावं थोडक्यात लागणार आहे. तुमच्या मनाविरुद्ध असं काही होत नसतं. तुमच्या कन्सेंटनी, तुमच्या परवानगीनीच गोष्टी येस. होत असतात. आणि कुठल्याही क्षणी जर तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटलं की हे बाबा बरोबर नाहीये, मला मला हे पटत नाहीये, तर तुम्ही ते एक्सप्रेस करणं पण तितकंच अपेक्षित असतं. हं. की फॉर एक्झाम्पल मी कुठल्या एक कपल आले होते, मी त्यांना म्हणले की हो, ह्या आठवड्यामध्ये तुमचा असा टास्क आहे
की तुम्हाला क्रीम किंवा लोशन किंवा ऑइल किंवा टॅल्कम पावडर यूज करायची आहे सेन्शुअलिटी एक्सरसाइजसाठी. मग तो जो एक व्यक्ती आहे तो म्हणाला, "नाही, मला नाही पटत हे. मला क्रीम अंगाला लावलं की मला खूप खाज येते, मला त्या क्रीमला ॲलर्जी आहे. तर असं काहीतरी केलं तर मी खूप अनकम्फर्टेबल होणार आहे, मी हे करणार नाही." हं. तर हे जे फ्रीडम आहे बरोबर. म्हणायचं की मला या कारणामुळे मला जमणार नाही. हे हे कसं म्हणायचं हे ऑलरेडी शिकवलेलं असतं त्यांना, की नाही कसं म्हणायचं. कारण की कुठल्याही गोष्टीला हो म्हणायच्या आधी आपल्याला नाही फ्रीडमनी म्हणता आलं पाहिजे, तरच आपण त्या गोष्टीशी एंगेज करू शकतो. बरोबर. आणि मला वाटतं, की जननेंद्रियांची जरी तपासणी करायची असेल, तरी पण ते कन्सेंटनी केलं जातं किंवा पार्टनरच्या उपस्थितीत केलं जातं, असंही असतं? पार्टनरच्याच उपस्थितीत, कारण की नेहमी पार्टनर असतोच असं नाही. हो. पण एक आपण त्याला शॅपरोन म्हणतो. तर हं. आज मेडिकल प्रॅक्टिसमध्ये, क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये कुठल्याही पर्सनची बॉडी एक्झामिन करताना म्हणजे असं नाहीये की फक्त इंटिमेट जागे एक्झामिन करणं, ब्रेस्ट एक्झामिन बायकांमध्ये स्पेशली चेहरा, ओठ, लिप्स, कान, मान, ब्रेस्ट आणि पाय, जेनिटल, थाईज एक्झामिन करताना कोणीतरी एक लेडी बरोबर असणं गरजेचं आहे. भलेही मी लेडी डॉक्टर असली तरी सुद्धा माझ्याबरोबर एक लेडी असते. अच्छा. तिच्या कन्सेंटनी. हं. जर पुरुष असले तर त्यांचे जेनिटल्सचं एक्झामिनेशन, ब्रेस्टचं एक्झामिनेशन, ॲक्झिलेचं एक्झामिनेशनसाठी एक कोणीतरी त्यांच्या प्रेफरन्सचा पर्सन अवेलेबल असणं गरजेचं आहे. युजली तो एक मेल असतो. असिस्टंट असू शकतो, मामा असू शकतात किंवा त्याचं स्वतःचं पार्टनर. जर पार्टनर बरोबर आलं असलं तर पार्टनर म्हणजे इधर बायको असते किंवा दुसरं कोणीतरी असतं. मित्र असला तर मित्र. ज्याला कोणी घेऊन तो कम्फर्टेबल होतो की मला अँक्झायटी वाटणार नाही, मी ह्या सिच्युएशनमध्ये रिलॅक्स होऊ शकतो, कोणातरीचा हात धरू शकतो, सपोज काही प्रोसिजर असलं तर असं त्या रूममध्ये असणं गरजेचं आहे आणि त्याचं डॉक्युमेंटेशन होणं पण तितकंच गरजेचं आहे आजच्या प्रॅक्टिसमध्ये. तर जर कोणी डॉक्टर्स ऐकत असले तर त्यांनी पण हे लक्षात घ्यावं की शॅपरोन असणं आणि शॅपरोनची आयडेंटिटी आणि त्याचं प्रेझेन्स तुमच्या नोट्समध्ये डॉक्युमेंटेड पाहिजे. थँक मॅडम. खूपच डिटेल झाला हा विषय, पण तो तितकाच गरजेचा होता. कारण सेक्स थेरपीबद्दल, सेक्सॉलॉजिस्टबद्दल आणि सेक्स थेरपिस्टबद्दलही अनेक गैरसमज आहेत. तर मला खात्री आहे की आपल्या लिस्नर्सना या एपिसोडमधून नवीन माहिती मिळाली असेल आणि जर त्यांना कुठला सेक्शुअल प्रॉब्लेम असेल, लैंगिक समस्या असेल, तर ते विनासंकोच त्यांच्या फॅमिली डॉक्टरना किंवा एक्सपर्टना अप्रोच होतील. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या विषयावर गप्पा मारायला. ऐकत रहा व्ही फॉर वजाना पॉडकास्ट. Disclaimer: This podcast is for general information purposes only. It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor-patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.